आजचे अभिवचन स्तोत्र संहिता 34 याचं 3रं वचन. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. ख्रिस्तात प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचं सकाळचं मनन ज्यावेळेस आम्ही ऐकत आहोत, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. स्तोत्र 34 हे इतकं विशेष स्तोत्र आहे, माझ्या हृदयाच्या अगदी जवळचं स्तोत्र आहे. कारण दावीद राजा ज्यावेळेस अभिमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचं सोंग घेतो आणि त्या ठिकाणाहून त्याला हाकलून लावण्यात येतं आणि त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर लिखाण केलेलं हे स्तोत्र, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं महत्कृत्य, परमेश्वराची उपकारस्तुती, परमेश्वरावर ठेवलेला तो प्रगल्भ विश्वास आणि त्या विश्वासाच्याद्वारे, त्या परिपक्वतेच्याद्वारे झालेली दाविदाची सुटका आणि त्याचा असणारा अनुभव परमेश्वराविषयीचा तो ह्या ठिकाणी कथन करत असताना खूप मार्मिकतेनं आणि त्याच्या परिपक्वतेमध्ये या गोष्टी तो ह्या ठिकाणी मोठ्या विश्वासाने तो कबूल करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काही गोष्टी आमच्या जीवनाशी लागू करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या विश्वासामध्ये वाढत आहोत, देवाच्या विश्वासामध्ये वाढणं आम्हाला एका सिस्टमॅटिक परिपक्वतेकडे घेऊन जातं आणि ही परिपक्वता आम्हाला अधिक आणि अधिक प्रभूच्या सानिध्यामध्ये अस्थिर करत राहते. म्हणून ज्याही वेळेस आम्ही आमच्या आत्मिक परिपक्वतेकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट की आमची परिपक्वता आम्हाला परिस्थितीवर नाही तर प्रभूवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडते. परमेश्वरावर ठेवलेला विश्वास आम्हाला परिस्थितीवर नाही तर परमेश्वरावर लक्ष केंद्रित करायला, परमेश्वरावर स्थिर राहायला आम्हाला तो त्या प्रकारे तयार करतो. आणि म्हणून अनेक सेवकांकडे त्यांची वक्तव्य जर बघितली, यशाया 26:3 लिहित असताना म्हणतो, तू ज्याचे मन तुला स्थिर ठेवतोस त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण तो तुझ्यावर विश्वास ठेवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या परिपक्वतेमध्ये वाढतो, त्यावेळेस ती परिपक्वता आमच्या जीवनामध्ये धैर्य आणि सहनशीलता निर्माण करते. रोम 5:3-4 जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की शीलाने धीर आणि धीराने आशा निर्माण होते आणि आशा आम्हाला लाजवत नाही. सो आमच्या जीवनामध्ये धैर्य, सहनशीलता, एक आशा आमच्या जीवनामध्ये तयार होते आणि त्या प्रकारची परिपक्वता आम्ही कॅरी करून आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये मार्गक्रमण करत राहतो. आणि ते मार्गक्रमण हे आम्हाला एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाकडे, आमची डेस्टिनी सेट असते, आमचं ठिकाण सेट असतं आणि त्याकडेच मार्गक्रमण आम्ही करत राहतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जो आमचा मॅच्युअर फेथ आहे किंवा जो आमचा परिपक्व विश्वास आहे, तो आम्हाला चुकांमधून शिकण्यासाठी आमची एक वृत्ती निर्माण करतो. आमची एक वृत्ती अशी तयार होते की परिपक्व विश्वासामध्ये आम्ही नम्र तर होतो, पण ती नम्रता आम्हाला आमच्या स्वतःकडे लक्ष केंद्रित करायला भाग पडते. या अर्थाने की मी अजून किती उणा आहे, मला शिकण्याची कितपत गरज आहे आणि मला माझ्या चुकांची कबुली करणं, ज्या गोष्टी मला येत नाहीत त्या सहज रीतीने मोठ्या विश्वासानं प्रभूला समर्पित करणं,
हे नितांत गरजेचं असतं. आणि म्हणून चुकांमधून शिकण्याची वृत्ती आमची त्या ठिकाणी निर्माण होते. चौथी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही परिपक्व विश्वासामध्ये वाढत राहतो त्यावेळेस आम्ही दुसऱ्यांना प्रोत्साहन देण्याची क्षमता आमच्यामध्ये येते. कायसाचं उदाहरण घ्या किंवा मग त्याच्यानंतर अनेक असे सेवक आहेत की आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसतात की ज्यांनी अनेकांना एनकरेज केलेलं आहे, अनेकांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं जीवन हे दुसऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उपयोगात आणणं गरजेचं आहे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त केंद्रित दृष्टिकोन तयार होतो. आम्ही कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे भटकत नाही. आणि म्हणून परिपक्व विश्वास ज्यावेळेस आम्ही धारण करतो किंवा ज्यावेळेस आमचा तो तयार होतो त्यावेळेस आमच्या संकटात, आमच्या परीक्षांमध्ये, आमच्या असणाऱ्या कठीणतेमध्ये ज्या काही संधी आम्हाला मिळतात त्यामध्ये आम्ही प्रभूला सन्मानित करतो, प्रभूमध्ये स्थिर राहतो आणि तो विश्वास अधिक आणि अधिक प्रगल्भ करून आमच्या जीवनामध्ये स्थिरता, शांती आणि सेवा ह्यामध्ये आम्ही वाढत राहतो. प्रार्थना करूया. प्रभू दे बाबा, आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास. इथून पुढे जीवन जगण्यासाठी तुझी विशेष कृपा तू दे. सहाय्य करता पुढारी तू हो. तुझा गौरव तू करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.